मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या 23 एप्रिलला होणार आहे. यामध्ये 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदार कौल देतील. 1478 उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल. राज्यात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. तामिळनाडूमध्ये उद्या एकाच टप्प्यात 234 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील 5,73,43,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 26 लाख नागरिकांनी स्वगणना सेवेचा लाभ घेतला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा गेल्या 1 एप्रिलपासून सुरू झाला. सध्या उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारमध्ये स्वयंगणना सुविधा सुरू आहे. जनगणनेचा दुसरा टप्पा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. समाज माध्यमातील सर्वसामान्यांचा सहभाग वाढत असल्यामुळे माहितीचा अतिरेक होतो आहे. अशा बदलत्या परिस्थितीत जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केलं. रवी भवन इथं सभागृहात पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नागपुरात प्लास्टिक मुक्त किचन विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट आणि संताजी शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. मास्टर शेफ अजिंक्य गंधे आणि विक्रम गंधे यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी दैनंदिन सवयींमध्ये बदल करण्याचं आवाहन केलं. अमरावतीत इंटक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे जागतिक वारसा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विविध व्याख्यानं आणि प्राचीन नाणी प्रदर्शनाद्वारे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाबद्दल जनजागृती करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.